वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। मागील तासापासून हे मुसळधार पाऊस बरसतो। रिसोड असो या मालेगाव असो या कारंजा असो या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे। रिसोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यांना पूर आला। त्याच्यामुळे नदी काठच्या जमिनी ह्या पूर्णतः खरडून गेल्या आहेत। तसेच तिथे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेक ठिकाणी रस्तेही बंद झाले होते। मात्र अनेक वेळा पाऊस सुरू आहे आणि आता आपण बघू शकतो सध्या वाशिम शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत आहे। मागील 1 ते 1.5 तासापासून हा पाऊस बरसत आहे। त्यामुळे आता सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं तर शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार। तसेच जनजीवन आता नागरिकाचं विस्कळीत होणार आहे। त्यामुळे नागरिक हा पूर्ण हैराण झाला आहे। तसेच जे पाऊस बरसत आहे त्याच्यामुळे नद्या नाल्यांना पूर आला। त्याच्यात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। शेतकऱ्याचं मागील 2 महिन्यात 3 वेळा महापूर रिसोड तालुक्यात आल्यामुळे तिथलच्या जो पीक पाणी होतं ते पूर्णतः नष्ट होणार आहे। त्यामुळे शेतकरी पूर्ण हातात झाला आहे। आता तरी शेतकऱ्याला कुठेतरी मदतीची गरज आहे। सध्याची जर परिस्थिती पाहिली हवामान खात्याने अजूनही 1 ते 1.5 तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे आता नागरिकांनाही आवाहन करण्यात येते की सतर्क राहूनच नदीकाठच्या ठिकाणी जावं आणि रस्ता ओलांडताना कुठेतरी विचार करावे। तसेच हवामान खात्याने अजून एक इशारा दिला आहे, वीज कडकडत असल्यामुळे कुठेतरी बाहेर कोणत्याही नागरिकांना निघू नये। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।